नेते मंडळी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज या ठिकाणी आपल्या मागण्यांचा हा जो मोर्चा आपण आणलेला आहे, मागच्याच अधिवेशनामध्ये या 35 घरांमध्ये आजही अछूत असल्याचा त्या लोकांनी सांगितलं. छुआछूत आमच्या इथे मानली जाते, अस्पृश्यता मानली जाते असं 35 घरांनी सांगितलं. हे त्यांच्या अहवालात, एकीकडे अहवालात ते सांगतात की 35 घरांनी अस्पृश्यता आमच्यासोबत पाहिली जाते असं सांगितलं. बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मला एकच गोष्ट नमूद करावीशी वाटते की ते निवृत्त झाल्यानंतर आमचे नेते माननीय गोपीनाथराव मुंडे देखील त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सांगितलं की अंडोरे साहेब, एक तर तुम्ही याचं उत्तर द्या आणि तुम्ही उत्तर देऊ शकत नसाल तर तुम्ही ही वस्तुस्थिती मान्य करा आणि हा आंबेडकर संशोधन समितीचा अहवाल हा अमान्य करा. कारण टाटा इन्स्टिट्यूटनी ही सरकारची नाही, ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. कोणीही त्यांना सांगितलं नव्हतं, तरी देखील टाटा इन्स्टिट्यूटने जो अहवाल दिला आहे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे त्यांनी रिकमेंडेशन दिलं आहे की धोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातीत केला पाहिजे. आज मला आनंद वाटतो की जयंतराव सारखे मंत्री या ठिकाणी आले आणि मला या ठिकाणी सांगताना कुठल्याही पक्षाचे असले तरी यामध्ये माझं दुमत नाही की या मंत्रिमंडळातले एक अत्यंत हुशार आणि अत्यंत निर्णय क्षमता असणारे मंत्री जयंतराव, आणि म्हणून जयंतराव सारखे मंत्री आल्यानंतर माझी विनंती आहे, जयंतराव तुम्ही निर्णय घेऊ शकत असाल तर निर्णय घ्या, नसाल घेऊ शकत तर जयंतराव जे निर्णय करतात त्यांना हे सांगा की या लोकांची जास्त दिवस दिशाभूल करता येणार नाही. समाज जर पेटून उठला तर मात्र काय परिस्थिती होईल हे कोणी सांगू शकत. महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाला एससी प्रवर्गातील पूर्ववत आरक्षण लागू करावे या मागणीसाठी राज्यभर लाव रे तो व्हिडिओ मोहीम राबविण्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीट धोबी आरक्षण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 1960 पर्यंत धोबी समाज एससी प्रवर्गात होता, परंतु शासनाच्या चुकीमुळे त्यांना ओबीसीत टाकल्याने झालेली चूक दुरुस्त करून एससी प्रवर्गात पूर्ववत समावेश करावा अशी प्रमुख मागणी आहे. डॉक्टर भांडे समितीनेही समाजाला एससी आरक्षण लागू करण्याची स्पष्ट शिफारस केली आहे, तरीही शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने समाजात नाराजी वाढत आहे. मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2006 मध्ये धोबी समाजाला एससीमध्ये समाविष्ट करण्याबाबत केलेले विधान युवकांनी सोशल मीडियावर लाव रे तो व्हिडिओ या टॅगने व्हायरल करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित भाषा न वापरता ही मोहीम चालवली जाणार असल्याचे विवेक ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र सोनवणे, सुरेश ठाकरे, शंकर निंबाळकर, श्याम वाघ, सागर सपके, दिनकर सोनवणे, अरुण राऊत, दीपक बाविस्कर, राकेश वाघ, गणेश सपके आदी मान्यवर उपस्थित होते. भारतातल्या 17 राज्यात आणि 5 केंद्रशासित प्रदेशामध्ये धोबी समाज हा अनुसूचित जातीच्या सवलती आज घेतो आहे. मात्र महाराष्ट्रात 1960 पासून धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या यादीमधून महाराष्ट्र शासनाने परस्पर काढून टाकलेला आहे. धोबी समाज महाराष्ट्रात अनुसूचित जातीचं पूर्ववत आरक्षण लागू व्हावं याच्यासाठी गेल्या 60 वर्षापासून भांडतोय. 341 आर्टिकलनुसार जर एखाद्या समाजाला, एखाद्या जातीला, एखाद्या समाजाच्या एससी प्रवर्गाच्या, एसटी प्रवर्गाच्या यादीत टाकायचं असेल तर 341च्या आर्टिकलमध्ये त्याचा अमेंडमेंट करावं लागते. मात्र आमच्या समाजाला एससी सवलती लागू असताना, भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एससी सवलती लागू असताना आम्हाला परस्पर राज्य शासनाने कसं काढलं याची अजूनही माहिती नाही. त्या संदर्भामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 2001 मध्ये तत्कालीन मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती नेमून राज्यातील धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू व्हाव्यात किंवा कसे अशा संदर्भात एक समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल 2002ला डॉक्टर दशरथ भांडे यांनी सरकारला दिला. 2002 पासून तर 2025 पर्यंत आम्ही या अहवालाच्या शिफारशी लागू करा म्हणून शासनाकडे वारंवार वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करतोय. समाजाचे वेगवेगळे संघटना या लढा उभारतायत, मात्र हे सरकार दुर्लक्ष करते आहे. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं म्हणजे अशाच पद्धतीचा तत्कालीन 2006 येथे हिवाळी अधिवेशनाला नागपूरच्या मोर्चावर आम्ही एक आंदोलन केलं होतं. तर त्या मोर्चामध्ये तत्कालीन विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धोबी समाजाला संबोधित केलं होतं. त्यावेळेला गृहमंत्री असलेले जयंत पाटील
यांच्या समोर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जयंतराव तुम्ही समाजाला जास्त काळ मूर्ख बनवू नका, समाज जर संतापला तर मात्र अवघड होईल. आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची सूत्र हातात घेऊन अनेक वर्ष झाली, 2014 ते 2019 5 वर्ष देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होते, मधल्या 2.5 वर्ष ते उपमुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर पुन्हा आता 1 वर्ष झाले त्यांचं सरकार आहे. मी या निमित्ताने देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगेल की साहेब तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला 2006 मध्ये धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाला स्वयंस्पष्ट शिफारस पाठवा असं स्वतः म्हणत असताना 2006चा तो व्हिडिओ आम्ही आजपासून तुम्हाला वारंवार राज्यभरातील आमचे युवक कार्यकर्ते, सोशल मीडिया वापरणारे सर्व समाज बांधव हे प्रत्येकाला पाठवणार आहेत. आणि आजपासून आम्ही लाव रे तो व्हिडिओ ही मोहीम एक आंदोलन स्वरूपामध्ये चालवणार आहे. जोपर्यंत तुमच्या कानावर आणि तुम्ही आमच्या या प्रकरणाकडे तुमचं लक्ष वेधलं जात नाही तोपर्यंत आम्ही वारंवार हा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार राहणार आहोत. तरी या निमित्ताने आमच्या सर्व तमाम महाराष्ट्र राज्यातील परिट समाजाच्या वतीने मी महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क परिषदेचा संस्थापक आणि सर्व जळगाव जिल्ह्यातील तमाम महत्वाचे पदाधिकारी यांच्या समोर आज ही पत्रकार परिषद घेऊन आज या आंदोलनाची मुहूर्तमेढ करीत आहोत. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे यासाठी आपल्या सरकारने तातडीने केंद्र सरकारला शिफारस पाठवावी, नव्हे केंद्रात सुद्धा आमच्या वतीने तुम्ही पाठपुरावा करावा अशी या निमित्ताने मागणी करतो. आणि आपण जोपर्यंत ही मागणी आमची लावून धरणार नाही किंवा आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आजपासून देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2006 मध्ये केलेलं भाषण हे वारंवार आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथे जिथे आम्हाला शक्य होईल तिथे तिथे त्या ठिकाणी वाजवणार आहोत. हा आमचा आंदोलनाचा आजचा हा मुहूर्तमेढीचा हे आहे, संकल्प आहे. हे आपण समाजाकडून जे जे मागण्या केलेल्या आहे सरकारकडून ते जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपण पुढचं पाऊल काय? आम्ही आत्ता आमच्या समाजाच्या वेगवेगळ्या 3 संघटना याच मागणीसाठी काम करतायत. आत्ता सध्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर सकल धोबी समाजाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. आम्ही सर्व भाषिक महासंघ, महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क परिषद आणि या सर्वांच्या वतीने मिळून असलेली राज्याची आरक्षण समन्वय समिती यांच्या माध्यमातून आमचं धोरण ठरलेलं आहे. जर राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केलं तर येत्या काळामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर दशरथ भांडे समितीचा अहवाल हा का स्वीकारला गेला नाही याचा जाब विचारणारी याचिका ही दिल्लीला दाखल करणार आहोत.